नमस्कार. मला पाठीमाग आम्ही बोललो होतो की समीर भाई मॅरेथॉनमध्ये आमच्या पुढे जवळपास माझा अंदाज आहे 1 तास पुढे होते. तर हेच ते समीर भाई यांचे आपण 2 शब्द ऐकूया. आता व्हिडिओ पहा पुढे. समीर भाई, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार आहे की बाबा डेली सकाळी किती पळालं पाहिजे आणि का पळालं पाहिजे, गरजेचं आहे का, आणि तुम्ही किती पळताय? माझं असं मत आहे की हेल्थ आणि फिटनेससाठी, आरोग्याच्या काळजीसाठी लोकांनी चालणं, जसं जमलं तसं चाला, पळत असेल तर पळा, पण हेल्थसाठी चालणं पळणं फार महत्त्वाचं आहे. हृदयाचा व्यायाम झाला पाहिजे, शरीराचा व्यायाम झाला पाहिजे, आणि यातूनच तुमची प्रकृती जास्त दिवस टिकण्यासाठी मदत करेल. तुम्ही डेली किती पळता? डेली मी 7, 8, 10 किलोमीटर पळतो. 5 किलोमीटर, मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटर पर्यंत पण जातो मी. अच्छा, तुम्ही कधीपासून पळताय आता हे? गेले एक 4 ते 5 महिने झाले चालले मला सराव. 4 महिने होऊन गेले. आणि अच्छा त्याच्या अगोदर मी 3-4 महिने अगोदर चालायचा सराव करत होतो, एप्रिल महिन्यापासून. अच्छा, मग 3 ते 4 महिने चाललाय आणि परत 4-5 महिने पळालाय. हो हो, अगदी रनिंग करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी सुरुवातीला हळू चालत होतो, नंतर फास्ट चालायला लागलो, नंतर मी हळूहळू पळायला लागलो, नंतर फास्ट पण पळायला लागलो. हे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही आरोग्यासाठी प्रयत्न करा, आरोग्य चांगले राहिले यासाठी, आणि व्यायाम हाच सर्वोत्कृष्ट यातला पर्याय आहे. आणि असं सांगेन मी, चालायला पळायला सुरुवात करा. तुम्ही म्हणसाल की अन्य कोणते व्यायाम करून जास्त फरक पडत नाही. ठीक आहे, असो, धन्यवाद.